गुरुदेवा, गुरु दत्तात्रेय, श्रीपाद श्रीवल्लभा, श्री नृसिंह सरस्वती स्वामी येथे जमलेल्या सर्व साधकांचे आज आपले ह्या जीवन साधना यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करतो। तुम्ही मागील व्हिडिओमध्ये जे प्रश्न मला विचारले होते त्या प्रश्नांची उत्तरं आज ह्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे आणि त्याच सोबत एक महत्त्वाच्या विषयावर मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। तो विषय फारच महत्त्वाचा आहे आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाचं तुम्हाला मला काही सांगायचं आहे, तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा। मागच्या व्हिडिओमध्ये मला बरेच प्रश्न तुमच्याकडून प्राप्त झाले, त्यातले काही प्रश्न मी आज या व्हिडिओमध्ये घेतो आणि त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन देतो। त्यातले प्रश्न असे होते, ह्या साधक म्हणतायत की त्यांना खूप त्रास आहे, तर त्यांना मुंबई किंवा रायगड येथे एखादा जालिम माणूस असेल तर त्यांना तो हवा आहे। दुसरा प्रश्न असा आहे की नावाने जी क्रिया करून देवदोष उत्पन्न केला जातो किंवा ग्रहदोष निर्माण केले जातात, त्यावर उपाय म्हणून काय करायचं। निर्गुंडी या वनस्पतीवर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही सांगितलं तर त्याचा वापर कसा करायचा आणि विरोधकाचं नाव कसं माहीत पडेल, हे प्रश्न होते। त्याच्यासोबत इतर अनेक प्रश्न आहेत जे तुम्हाला आता ह्या स्क्रीनवर दिसत आहेत, तर तुम्हा सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मी आता देतो। पहिला प्रश्न असा आहे की हे साधक आहेत, यांना खूप त्रास आहे आणि त्यांना मुंबई किंवा रायगडमध्ये कोणी जालिम माणूस आहे की नाही ह्या संदर्भात पत्ता पाहिजे। माझ्या माहितीनुसार रत्नागिरीला एक माणूस आहे, त्या माणसाचा संपर्क मला अजूनपर्यंत मिळालेला नाही, पण तो माणूस 1000 रुपये एका प्रश्नाचे घेतो, पण तो खूपच जालिम बंधन करून देतो। पण ते करत असताना तुमच्या घरातली जी देवता आहे, म्हणजे तुमच्या देवाऱ्यात असलेले तुमचे ग्रामदेवता आणि तुमचे कुळदेवता, यांना जर त्या माणसाची जालिम शक्ती खपवून घेणार असतील, यांना जर पटणार असेल तरच तुम्ही त्या माणसाकडे जावं। रत्नागिरीला जाऊन जर तुम्ही विचारलं तर तिथे कळून जाईल तुम्हाला, तो रत्नागिरी मूळ रत्नागिरीमध्येच तो माणूस तिथं वास्तव्याला आहे। त्याचसोबत मुंबईमध्ये मी बरीच ठिकाणं तुम्हाला सांगितली होती, आता एक ठिकाण सांगतो। चेंबूरला बाळूमामांचं मंदिर आहे, त्या मंदिरात तुम्ही गुरुवारी किंवा इतर कोणत्याही दिवशी दर्शनाला जा। तिथे पुजारी असतात, त्यांना तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सांगा आणि तिथं दर्शन घ्या। तिथं दर्शन घेणाऱ्या भक्ताला फरक पडतो। ठाणे जिल्ह्यामध्ये डोंबिवलीमध्ये एक माणूस आहे रेतीबंदर रोडला, त्यांच्या अंगामध्ये खंडोबाचं वारं येतं, पण ते खूप कडक आहेत आणि तोंडावर सरळ काय आहे ते बोलतात। तुम्ही रेतीबंदर रोडला डोंबिवली पश्चिमेला जर आलात तर ते माणूस तिथे ते व्यक्ती तुम्हाला भेटून जातील। मानकोलीला जो रस्ता जातो शेवटचा एरिया रेल्वे फाटकच्या पलीकडे, तर तिथेच ते वास्तव्याला आहेत। तिथे कुठेही तुम्ही जरी विचारलं तरी तुम्हाला त्यांचा पत्ता मिळून जाईल। पण हे ठिकाण जे आहे हे फक्त दर सोमवारीच चालू राहतं। तर तुमचा हा जो प्रश्न होता, ह्या तुमच्या प्रश्नाला मी सविस्तर असं उत्तर दिलेलं आहे। त्यानंतर पुढील प्रश्नाला आता आपण जाऊ। कोणीही व्यक्ती किंवा तंत्र आणि मंत्र करणारा जेव्हा नावानं किंवा कुठल्याही वस्तूवर तो क्रिया करतो, मग त्यानुसार देवदोष सुद्धा उत्पन्न केला जातो, तसेच ग्रहदोष सुद्धा उत्पन्न होतात। बघा, आता ग्रहदोष आणि देवदोष हा फार मोठा विषय आहे, तो तुम्हाला मला असा ओरली हे ते सांगता येणार नाही। मला तुम्हाला तो सविस्तरपणे स्पष्ट करून सांगावा लागेल आणि त्याच्यावर उपाय सुद्धा मला तुम्हाला द्यायचा आहे। हा जो प्रश्न आहे, ह्या प्रश्नाला मी पुढील व्हिडिओमध्ये सविस्तररित्या तुम्हाला समजावून सांगेन, पण ह्याच्यावर उपाय मात्र ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। मागचा व्हिडिओ हा निर्गुंडी ह्या वनस्पतीवर होता, तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की कोणत्याही प्रकारचा मंत्र बोलण्याची आवश्यकता नाही। ही वनस्पती स्वयंसिद्ध वनस्पती आहे आणि ह्या वनस्पतीचा वापर मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही केलात तर तुम्हाला 101% निश्चितच त्याचा रिझल्ट पाहायला मिळेल। म्हणून तुम्ही तो व्हिडिओ पुन्हा एकदा पाहावा आणि निर्गुंडी वनस्पती जर तुम्हाला प्राप्त झाली असेल तर
निर्गुंडी वनस्पतीचा वापर तुम्ही व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे तुम्ही करून पहा आणि तुम्हाला किती फरक पडतोय हे मला कमेंटमध्ये सांगा. पुढचा प्रश्न असा होता की आम्हाला कोणी काही केलंय ते कसं माहीत पडणार. ह्या संदर्भात सुद्धा एक सोपा उत्तर आहे. गावाला ज्या ठिकाणी आपण कौल लावतो किंवा 3 थळ पुरवतो तिथे ज्याने केलंय त्याचं नाव बाहेर पडू शकतं. किंवा जर एखादा तांत्रिक, एखादा मांत्रिक किंवा ज्याच्या अंगात दैवी शक्ती संचार करते त्याच्याकडे जर तुम्ही गेलात, त्याला तुम्ही प्रार्थना केलीत, त्याला तुम्ही तुमचं गाऱ्हाणं गायलात, तर तुमचं गाऱ्हाणं ऐकून घेतल्यानंतर जर तो व्यक्ती खरंच सिद्ध असेल, म्हणजे तो जर खरा सिद्ध पुरुष असेल, तर त्वरित ह्या अशा अमुक माणसानं केलेलं आहे सांगेल आणि त्याच्यावर तो बंधन सुद्धा करून देईल. पण अशा फारच कमी व्यक्ती आपल्या आजूबाजूला आपल्याला मिळतात. बऱ्याचदा भांडण होऊ नये किंवा वाद होऊ नये किंवा जो करणारा असतो तो करणारा करणी केल्यानंतर किंवा मंत्र मारल्यानंतर त्याची एखादी प्रेतशक्ती तुमच्या आजूबाजूला सोडत असतो. मग तुम्ही त्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी जेव्हा कोणत्या मांत्रिकाकडे जाता किंवा देवऋषाकडे जाता, देवऋषीकडे तुम्ही गेलेलं सुद्धा त्या करणी करणाऱ्याला कळतं. म्हणून आपली शक्ती म्हणजे त्या देवऋषांची शक्ती व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि जो त्रासात असलेला व्यक्ती त्यांच्या जवळ आलेला आहे त्याचं रक्षण करण्यासाठी मग ह्या सिद्ध पुरुष व्यक्ती त्या करणी करणाऱ्या माणसाचं नाव बाहेर सांगत नाहीत. यामागे ही 2 कारणं असतात. कारण करणी करणाऱ्याला किंवा मंत्र मारणाऱ्याला जर का त्या ठिकाणाचा पत्ता कळाला किंवा हा व्यक्ती ज्याच्याकडे गेलाय त्याचा पत्ता जर कळाला तर तो त्याच्यावर सुद्धा बंधन करू शकतो. मग भविष्यात तो व्यक्ती कितीही त्या सिद्ध पुरुषाकडे गेला तरी त्याला फरक पडणार नाही. म्हणून भांडण होऊ नये किंवा रक्षण व्हावं या कारणासाठीच ते सांगत नाहीत. पण ते माहीत करून घ्यायचं असेल तर कौल घेण्याशिवाय योग्य तो मार्ग नाही. 3 ठिकाणी कौल घ्या. 3 वेगवेगळ्या गावामध्ये नाव विचारून डावा उजवा कौल घ्यायचा. तिथंच तुम्हाला त्याचं नाव फुटून जाईल. आता पुढचा प्रश्न जो आहे तो घेण्या अगोदर आज हा व्हिडिओ ज्या मार्गदर्शनासाठी, ज्या हेतूसाठी मी रेकॉर्ड करतोय, बनवतोय, तो महत्त्वाचा माझा हेतू आहे. तुम्ही ज्या त्रासातून जात आहात त्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी आणि तुमच्या घरात जी काही अशांती आहे, जो काही आर्थिक पुरवठा बंद झालेला आहे, तुमची मुलं शिकत नसतील किंवा तुम्हाला वाईट स्वप्न पडत असतील, तर अशा वेळेला आपल्या सगळ्यांचं रक्षण करणारी ही जी गणपती देवता आहे हिच्या संदर्भात तुम्हाला आज मी एक छोटीशी पूजाविधी सांगतोय. ती पूजाविधी तुम्ही करा आणि तुम्हाला नक्कीच मार्ग मिळून जाईल. पण माझी एकच प्रेमळ सूचना आहे की ही पूजाविधी करत असताना प्रेमानं आणि मनात श्रद्धा ठेवूनच ह्या मार्गावर तुम्ही चालायला सुरुवात करायची. गणपती बाप्पाच्या बऱ्याच उपासना आज इथं अस्तित्वात आहेत. त्या उपासना इतक्या प्रभावशाली आहेत की एका आठवड्यातच त्या उपासनेचा प्रभाव त्या भक्ताला दिसायला सुरुवात होते. अशीच एक तांत्रिक उपासना गणपती बाप्पाची या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु ही साधना करत असताना एक विशेष अशी काळजी तुम्हाला घ्यायची आहे की शिवालयात म्हणजे महादेवाच्या गाभाऱ्यात तिथं जाऊन जर साधना केलीत तर त्वरित सिद्धीला जाईल आणि त्वरित तुम्हाला फळ मिळेल. पण ही साधना करताना तुमच्या रागावर तुम्हाला कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं आहे. या साधनेच्या काळात तुमच्याकडून कोणाचंही मन दुखावलं जाणार नाही याची काळजी मात्र तुम्हाला घ्यायची आहे. कोणालाही उलट बोलता कामा नये, कोणाच्याही अंगावर जायचं नाही, कोणाला जातीवरून बोलायचं नाही किंवा अपमान कोणाचाही करायचा नाही. परस्त्री, स्वतःची स्त्री
कोणाशीही गमन करू नये. कुठल्या मुलीचा देखील विचार आला तर तिला माते समान मानावं. ब्रह्मचर्याचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे या साधनेच्या बाबतीत. घरातील आईवडिलांचा, वयाने मोठ्या असलेल्यांचा आदर करणं अत्यंत गरजेचं आहे. ही साधना बुधवारपासून 7 दिवस सलग करायची आहे. 7 दिवसाच्या या साधनेत तुम्ही ज्या ठिकाणी साधना करणार आहात त्या ठिकाणी रोज आंघोळ तुम्हाला करायची आहे आणि आंघोळ आटपल्यानंतर शिवपार्वतीचं स्मरण करायचं. शुद्ध तुपाचा दिवा लावून मी जो मंत्र तुम्हाला सांगणार आहे त्या मंत्राचा एकच माळ जप करायचा आणि शक्य असल्यास लाल पोवळ्याची माळ घ्या आणि लाल आसन तुम्ही बसण्यासाठी घ्यायचंय. जर तुमच्याकडे पोवळ्याची माळ नसेल तर रुद्राक्षाची माळ चालेल, अडचणीचा काही विषय नाही. आणि जप करायचा. त्याच्यानंतर 2 लाडूचा नैवेद्य, महादेवाला 1 लाडू, पार्वती आईला 1 लाडू, असं 2 लाडू नैवेद्याला दाखवायचं. मंत्र ओम ग्लौम गौरीपुत्र वक्रतुंड गणपती गुरु गणेश ग्लोम गणपती रिद्धिपती सिद्धिपती मेरे कर दूर कलेश. हा जो मंत्र आहे हा मंत्र 1 माळा जपायचा आहे, पण त्याच्या अगोदर संकल्प करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हातात पाणी घेऊन तुमच्या गोत्राचा कुळाचा उच्चार करायचा आणि ह्या अमुक कामासाठी मी तुमच्या मंत्राची साधना करतोय हा तिथं संकल्प करून पाणी सोडायचं. मनात सकारात्मक विचार ठेवा. 7 दिवसाच्या साधनेत दिवसभरात जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ओम गम गणपतये नमः या मंत्राचा सतत जप करा. या 7 दिवसात घरामध्ये भांडणं किंवा कामाच्या ठिकाणी काय बदल तुम्हाला जाणवत आहेत? खराब झालेली नाती पुन्हा पहिल्यासारखी जुळून येत आहेत का? भांडणातून किंवा रागातून जर तुमचे मैत्रीपूर्ण संबंध जर बिघडलेले असतील तर ते सगळे बरोबर सुरळीत मार्गाला लागतील. घरी जर तुम्ही ही साधना करत असाल तर गणपती बाप्पाचा फोटो समोर ठेवून तसेच शिवपार्वतीचा फोटो समोर ठेवूनच ही साधना तुम्हाला करायची आहे. आता ही अशी साधना तुम्ही करावी ही मी तुम्हाला विनंती करतो. आता शेवटच्या प्रश्नाकडे आपण वळू. ह्या साधकांचं असं म्हणणं आहे की त्यांनी 7 वर्षांपूर्वी एकाला पैसे उसने दिले होते. आता हे मागत आहेत तरी मिळत नाहीत. तरी बिब्याने जर रेष ओढली तर चालेल का? असं केलं तर पैसे परत मिळणार का? तर तुम्हाला इथे स्पष्ट सांगतो, बिब्याचा वापर मी त्रास देणाऱ्या व्यक्तीला एक आपल्याकडे असणाऱ्या अस्त्रानं जसा आपण त्याला मार देतो किंवा त्याला थोडंसं भोगायला लावतो त्याच्यासाठी बिब्याचा वापर होतो. बिब्याचा वापर करून कोणत्याही प्रकारचे पैसे तुम्ही दिलेले परत मिळणार नाहीत. त्यामुळं जी काही उपासना मी आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली ती करून पहा. तुमचा संकल्प तसा ठेवा की ह्या अमुक व्यक्तीने त्या व्यक्तीचं नाव घेऊन माझे पैसे 7 ते 8 वर्षांपूर्वी घेतलेले आहेत, तो देत नाही तर मला माझे पैसे परत द्यावेत. मी फूल नाही फुलाची पाकळी तुम्हाला तिथे देईन. माझ्या मनानं आनंदानं तुमचं मी तिथं जय जयकार करीन, तुम्हाला निशान काहीतरी लावीन असा शब्द देऊन ही गणपतीची साधना करायला घ्या. पण बिब्याचा वापर हा त्या शत्रूला एक थोड्या काळासाठी त्रास देण्यासाठी होतो. ते रेष वगैरे ओढली किंवा बिबा तुम्ही संपूर्ण भाजून घासला जरी तरी त्याला फक्त अंगाला खाज उठेल, त्याला डाग पडतील, पण तो परत पैसे देणार नाही. पण त्याला जर कळलं की तुम्ही हा मार्ग अवलंबलेला आहे तर तो अजून तुमच्यावर काहीतरी करू शकतो आणि त्याची शक्यता जास्त आहे. म्हणून हा प्रश्न वेगळा आहे आणि बिबा वेगळ्या कामासाठी वापरला जातो. आता अजून एक महत्त्वाचं, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वचन दिलं होतं तसं माझ्यासोबत डायरेक्ट संपर्क करण्यासाठी मी माझा व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर तुम्हाला आता देत आहे, तो तुम्हाला दिसेल. तुमचे प्रश्न तुम्ही मला केवळ आणि केवळ व्हॉट्सअपवरच मेसेज करा. तुमच्या प्रश्नांना मी योग्य ते त्वरित मार्गदर्शन करेन. माझ्याशी लवकर कनेक्ट होण्यासाठी मी नंबर घेतलेला आहे
आणि त्या नंबरला आजपासून मी तुमच्याकरिता चालू करतोय. तर त्या नंबरचा तुम्ही वापर करू शकता. फक्त व्हॉट्सअपवर तुम्ही प्रश्न करा, तुमच्या प्रश्नांचं उत्तर मी नक्की देईन. श्री गुरुदेव दत्त.